4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नाशिक महापालिकेच्या महापौरांच्या हस्ते गंगापूर धरणात पारंपरिक जलपूजनाचा सोहळा पार पडला. महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपल्यानंतर प्रथमच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने जलसमृद्धीबरोबरच लोकशाही परंपरेलाही नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. मंगळवारी सकाळी महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते गंगापूर धरणात विधिवत जलपूजन करण्यात आले. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री, विविध पक्षांचे गटनेते, नगरसेवक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विधिवत पूजा करून नाशिककरांना वर्षभर अखंड आणि मोबलक पाणी मिळावे अशी प्रार्थना केली. गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा 97% झालाय. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने शहरातील साप्ताहिक पाणी कपात रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. गंगापूरसह मुकणे आणि दारणा धरणांमधून शहराला पाणीपुरवठा केला जात असल्याने यंदा पाणी टंचाईची चिंता दूर झाल्याचे चित्र आहे. यावेळी महापौर हिमगौरी आडके यांनी नाशिककरांना मुबलक पाणीपुरवठा केला जाणार असून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले. आपल्या नाशिक शहरात जी काही संस्कृती आहे, जे काही आख्यायिका आहे, त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गोदावरी साठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% जास्त भरतं तेव्हा हे जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे. आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या खरं तर गंगापूर धरणाला म्हणा, गोदामाईला म्हणा, हा जो सन्मान आहे तो आमची जबाबदारी आहे. आणि खरं तर नाशिक शहराचं आणि इतर बाकी गावांचं देखील जे काही पाण्याचा जी गरज आहे ती आपली गोदावरी माई पूर्ण करते. आणि म्हणून आपण तिच्या प्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञताचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो. येणाऱ्या कुंभ पर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत, शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो. जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात, जगभरात होणार आहे ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे, ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे. धरणातील वाढता जलसाठा लक्षात घेऊन नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आयुक्त मनीषा खत्री यांनी केले. 4 वर्षांनंतर महापौरांच्या हस्ते पार पडलेल्या या जलपूजनाने केवळ परंपरेचे पुनरागमन झाले नाही, तर लोकप्रतिनिधींच्या सहभागातून लोकशाही व्यवस्थेचेही पुनर्स्थापन झाल्याचे प्रतीक मानले जात आहे. जलसमृद्धीच्या या पार्श्वभूमीवर नाशिककरांमध्ये समाधानाचे वातावरण असून गंगापूर धरण परिसरात उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.